नमस्कार. महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची घोषणा तर झाली आहे, पण ती नेमकी कोणासाठी आहे आणि कधी मिळणार यावरून एक मोठा संभ्रम निर्माण झालाय. आणि ह्या सगळ्या गोंधळाचं कारण आहे सरकारची फक्त 2 ओळी. तर ह्या 2 ओळींचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होतोय हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे बघा, सगळ्या गोंधळाचं मूळ इथेच आहे. सरकारने बँकांना 2 प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करायला सांगितली आहे. पहिले म्हणजे जे शेतकरी जून 2024 पर्यंत थकबाकीदार होते आणि दुसरे म्हणजे जे 2020 पासून आपलं कर्ज अगदी नियमितपणे फेडत आले आहेत. आता याच 2 गटांमुळे सगळा पेच निर्माण झालाय. ठीक आहे, तर मग आता एक एक करून या दोन्ही ओळींचा अर्थ काय होतो आणि शेतकऱ्यांसाठी त्याचा नेमका काय परिणाम आहे हे जरा खोलात जाऊन पाहूया. गोंधळ नक्की कुठे होतोय ते समजून घेऊ. सुरुवात करूया पहिल्या गटापासून, म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांपासून. सरकारची कर्जमाफी प्रामुख्याने याच गटासाठी आहे. पण मग प्रश्न येतो की सरकार कोणाला थकबाकीदार मानतंय आणि त्यासाठी काय निकष लावलेत, बघूया. तर मग थकबाकीदार म्हणजे नक्की कोण? सोप्पा आहे. सरकारच्या पहिल्या निर्देशानुसार ज्या शेतकऱ्याच्या नावावर 30 जून 2024 पर्यंत कर्ज बाकी होतं, म्हणजे ज्यांनी ते फेडलेलं नव्हतं, त्यांना थकबाकीदार असं म्हटलं जाईल. आता ही प्रक्रिया कशी पुढे जातीये ते पाहू. सरकारने यासाठी काही पावलं उचलली आहेत. सगळ्यात आधी 31 ऑक्टोबर 2024ला एक समिती बनवली. मग या समितीने सगळ्या सरकारी, सहकारी आणि ग्रामीण बँकांना सांगितलं की जून 2024 पर्यंत जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांची यादी तयार करा. आणि हो, 2017 आणि 2019च्या कर्जमाफी सारखंच यावेळेला सुद्धा एक नवीन ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचं काम सुरू आहे. पण ह्या सगळ्या प्रक्रियेत एक मोठी अडचण आहे. एक मुद्दा आहे ज्यावर सर्वात जास्त आक्षेप घेतला जातोय, आणि तो मुद्दा आहे जून 2024 ही डेडलाईन. आता ही एक तारीख इतका मोठा वाद का निर्माण करतेय, चला पाहूया. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की जून 2024 या तारखेमध्ये असं काय आहे की ती एवढी वादग्रस्त ठरतीये? याचं उत्तर या टाइमलाईनमध्ये दडलेलं आहे. बघा, सरकारने कर्जमाफीची कट ऑफ डेट ठेवली जून 2024. पण त्यानंतर काय झालं? 2024च्या खरीप हंगामात राज्यात ओला दुष्काळ आला, गारपीट झाली, पूर आले आणि यात पिकांचं प्रचंड नुकसान झालं. आणि याचा परिणाम अनेक शेतकरी ह्या नैसर्गिक आपत्तीमुळेच थकबाकीदार झाले, पण ते जून 2024च्या तारखेनंतर. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? ज्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सगळ्यात जास्त फटका बसला, नेमके तेच शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेतून बाहेर पडत आहेत. यावर शेतकरी नेते अजित नवले यांनी अगदी तीव्र शब्दात आक्षेप घेतलाय. ते म्हणतात की तुम्ही 2024च्या ओल्या दुष्काळात, गारपिटीत आणि महापुरात होरपळून निघालेल्या शेतकऱ्याला यातून वगळत आहात. हे एक मोठं पाप आहे. त्यांचे हे शब्द या योजनेतील मोठी त्रुटीच अधोरेखित करतात. बरं, आता दुसऱ्या गटाकडे वळूया. आणि यामुळे या संपूर्ण प्रकरणात आणखी एक नवीन अँगल येतोय. कारण सरकारने फक्त थकबाकीदारांचीच नाही, तर जे शेतकरी नियमित कर्ज फेडतायत त्यांचीही माहिती मागवली आहे. मग नियमित परतफेड करणारे म्हणजे नक्की कोण? तर जे शेतकरी 2020 पासून आपलं कर्ज अगदी वेळेवर नियमितपणे फेडत आले आहेत, त्यांचा समावेश या दुसऱ्या गटामध्ये होतो. आता प्रश्न हा आहे की ह्या शेतकऱ्यांची माहिती सरकार का गोळा करते? हे अजूनही स्पष्ट नाहीये. असा अंदाज लावला जातोय की कदाचित सरकार त्यांच्यासाठी एखादी प्रोत्साहनपर योजना आणू शकतं, जसं आधीच्या काही योजनांमध्ये झालं होतं. पण लक्षात घ्या, याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर मग ह्या सगळ्या परिस्थितीनंतर आता पुढे काय? शेतकरी संघटनांची यावर काय भूमिका आहे आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे? आता ते बघूया. शेतकरी नेत्यांनी काही स्पष्ट मागण्या पुढे ठेवल्या आहेत. त्यांची सगळ्यात मोठी आणि प्राथमिक मागणी आहे की कर्जमाफीची अंतिम तारीख जून 2024 वरून जून 2025 करा. का? तर ह्यामागचा उद्देश अगदी सरळ आहे. 2024च्या खरीप हंगामात ज्यांचं नुकसान झालं त्या सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळावा. आणि हे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठं अराजकीय शेतकरी आंदोलन उभं करण्याचं आवाहन केलं जातंय. आणि या आंदोलनामागचं कारण असं सांगितलं जातंय की जोपर्यंत मोठ्या प्रमाणात दबाव येत नाही, तोपर्यंत सरकार स्वतःहून या धोरणात बदल करेल याची शक्यता खूपच कमी आहे. या संदर्भात एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली जाते: जर गरजेनुसार कर्जमाफी हवी असेल तर रस्त्यावर उतरावेच लागेल. सरकारला ऐकायला लावण्यासाठी अराजकीय चळवळ हाच एकमेव मार्ग आहे. यातून आंदोलनाची गरज किती तीव्र आहे हे लक्षात येतं. आणि शेवटी सगळ्यात मोठा प्रश्न हाच उरतो: शेतकऱ्यांचा हा एकवटलेला आवाज सरकारपर्यंत पोहोचेल का? आणि पोहोचला तर तो ऐकला जाईल का?